सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. पहिल्यांदाच शिवसेना एक वादळ हे माध्यम आपण जर युट्यूबवर पाहत असाल, तुम्हा तमाम प्रेक्षकांना कळकळीची विनंती, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करून पुढे व्हा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. काल तळ कोकणातल्या अनेक शिवसैनिकांकडून मला एक व्हिडिओ पाठवण्यात आला. विशेषतः कणकवली, राजापूर, कुडाळ, वेंगुर्ला, बांदा, सावंतवाडी या सर्व पट्ट्यातनं, शिरोडा असेल, सिंधुदुर्गातल्या अनेक शिवसैनिकांकडून मला एक व्हिडिओ पाठवण्यात आला. निलेश राणेंचा तो व्हिडिओ होता. आणि अनेक शिवसैनिकांकडून मी प्रामाणिकपणे सांगतो, इथे एक तक्रारवजा विनंती देखील करण्यात आली होती. तळ कोकणात काही बातम्या घडतात, काही घडामोडी घडतात. शिवसेना एक वादळ या माध्यमावर, आपल्या स्वतःच्या माध्यमावर अनेकदा या सर्व प्रश्नांवर उत्तर देण्यात येत नाहीत. अशा प्रकारची एक तक्रारवजा विनंती होती. शिवसैनिकांना तुम्हाला हक्क आहे, हक्काने मला बोलू शकता. हे माध्यम शिवसेना एक वादळ हे माध्यम हे तुमचं माध्यम आहे. शिवसैनिकांनी शिवसैनिकांसाठी आणि शिवसेनेच्या उद्धारासाठी स्थापन केलेलं हे माध्यम आहे. हक्काने बोला, जे वाटतं ते हक्काने बोला. अनेक विषय आपण घेतो, तळ कोकणातले आपण अनेक विषय घेतो, अनेक विषयांना आपण उत्तर सुद्धा देतो. अगदी 2-3 दिवसांपूर्वीचाच नितेश राणेंवरचा तो एक व्हिडिओ आपण प्रसिद्ध केला होता. काय होतं, तळ कोकणामध्ये तुमच्याकडे वाघ आहे, वैभव नाईक नावाचा वाघ आहे तुमच्याकडे, आणि वाघाच्या प्रश्नांना वाघानेच उत्तर द्यावीत, आणि वाघ उत्तर देत देखील आहे. तुम्ही पहा ना, प्रत्येक वैभव नाईक कुठल्याही प्रश्नाला सोडत नाहीत. चोख प्रत्युत्तर वैभव नाईकांचं असतं. अगदी नितेश राणेंना, नारायण राणेंना, निलेश राणेंना, सामंतांना कुणालाही ते सोडत नाहीत. वैभव नाईक आपलं काम चोख करतायत, त्याबद्दल वैभव नाईकांचे खरंच मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना एक मानाचा जय महाराष्ट्र करतो. दीपक सावंतांचं मी इथे नाव घेत नाही, त्या माणसाला उत्तर द्यायची काही गरजच नाही. संपलं, ते नाव संपलं. पुढची निवडणूक देखील ते लढणार नाहीत, मला वाटत नाही. आता येतो माझ्या विषयावर. नेमकं काल काय घडलं होतं, तो व्हिडिओ मला का पाठवला जात होता. शिवसैनिकांना एक गोष्ट लक्षात घ्या. निलेश राणेचा तुम्ही मला व्हिडिओ पाठवलात, वैभव नाईकांबद्दल त्यांनी काय काय त्याच्यामध्ये म्हटलं आहे. मी 2-3 वाक्यातच त्याचा समाचार घेणार आहे. जास्त ह्या व्हिडिओला त्या विषयावर घेऊन लांबवायची गरज नाही, पण आपण त्याला रेफरन्स देणार. कसे देणार पहा. मला नाही माहिती तो लॉरेन्स मान्यकर नावाचा माणूस कोण आहे, त्याचं काय प्रकरण आहे, काय झालं तिथे, पण ह्यांची स्वतःच्या शब्दांना, म्हणजे जे शब्द हे स्वतः एखादं विधान करतात, शब्द काढतात, ते शब्द दुसऱ्या दिवशी हे स्वतः त्या शब्दांवर ठाम नसतात. मग नितेश राणे असतील, निलेश राणे असतील, नारायण राणे असतील, ही राणे कुटुंब म्हणजे काय, खोबरं तिकडे चांग भलं. जिधर काय म्हणतात, ज्याचं सरकार तिकडे हे कधीही, म्हणजे रामदास आठवलेंसारखं हे कधीही सरकारच्या बाहेर राहू शकत नाही. पुढच्या वेळेस कुणाचंही सरकार असो, हे तिकडे जाऊन जय हो जय होच्या घोषणा, संपूर्ण कुटुंब, मी एकाचं नाव घेणार नाही, तिन्ही तसेच. हे लक्षात घ्या. म्हणजे ज्या झाडाला फळं लागली आहेत त्या फळांवर बसणारी ही पाखरं, जर ते झाड उद्या सुकलं तर त्या झाडाची साथ सोडून दुसऱ्या झाडावर जाऊन बसतील. हे अशी आहेत. या कुटुंबाची मी अगदी थोडक्यात तुम्हाला सगळ्यांना त्याचा परिचय आहे, पण मी करून दिला, पुन्हा एकदा जाणीवपूर्वक परिचय करून दिला. आता येतो त्या व्हिडिओवर. त्या व्हिडिओमध्ये म्हणजे सगळ्यात प्रथम याची सुरुवात जिथून झाली तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. मी स्वतः हा व्हिडिओ वैभव नाईकांच्या पेजवरच घेतलाय. आपल्या स्वतःच्या एका ठिकाणच्या भाषणामध्ये ज्या लॉरेन्स मान्यकरने ह्या माणसाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाग घेतला, म्हणजे भाजपाचा तो पदाधिकारी, तो काँग्रेसमधून आलाय वगैरे वगैरे, हे मोठमोठ्या गमजा हाणत होते की काँग्रेसमधून आलाय आता आमच्यामध्ये म्हणजे भाजपामध्ये. शेवटी हे भाजपावालेच, कारण एक भाऊ वडील तिकडे आहेत, आता हे शिंदेकडे आहेत. म्हणजे आमच्याकडे आलाय हे म्हणताना यांना स्वतःचा विसर पडला की आपण सुद्धा काँग्रेसमधून आलेलो आहोत. त्यानंतर म्हणजे विचार करा, ज्या माणसाने ह्यांच्यासाठी एवढा जीव तोडून प्रचार केला यांच्या विधानसभेसाठी, त्या माणसाविषयी याचं तोंड काय चाललं होतं, हा कशा प्रकारे बोलत होता. अगदी म्हातारा, म्हणजे त्याचं वयाचं भान सुद्धा, ते वयस्कर आहेत, त्यांचं वयाचं सुद्धा भान ठेवलं नाही. त्याच्यावर वैभव नाईकांनी प्रश्नचिन्ह उभं केलं की स्वतःच्या प्रचारामध्ये ज्याने काम केलं त्या माणसाला निलेश राणेकडनं कशी वागणूक मिळते. आता हा व्हिडिओ पहा आणि वैभव नाईकांचं काय चुकलं तुम्ही मला सांगा. तुम्ही फक्त शिवसैनिक नाही आहात, तुम्हाला दाखवावं लागेल तुम्ही शिवसैनिक आहात. इथे कुठेतरी त्या मान्यकरनी काम घेऊन आलं असं सांगितलं, बरोबर ना. कशाला घाबरताव त्याला, काय करणार आहे तो माणूस, काय करू शकतो तो माणूस.
आमदार या नात्याने, पालकमंत्री या नात्याने, खासदार या नात्याने कुठल्या हेडखाली पैसे आणू शकतो तर आम्ही आणू शकतो. फक्त वयाचा मान ठेवतो म्हणून आम्ही काय, लक्षात आलं ना, जागच्या जागी बंदोबस्त करायच्या माणसांचा, नाही तर कसले शिवसैनिक म्हणून सांगता तुम्ही. कुठून फंड आणणार, कुठला फंड आणला कधी सांगितलं नाही. अच्छा, आमदार या नात्याने तो जाऊन भेटणार कुठल्या ते एका मंत्र्याला आणि फोटो काढून पाठवणार तुम्हाला, आणि तुम्हाला वाटणार की मंत्री पैसे पाठवतोय. ते आयुक्त आहेत समाज कल्याणचे, विचारा जरा. कुठलेही मंत्री महोदय डायरेक्ट कुठल्या विभागामार्फत पैसे पाठवू शकतात का? कोणाची शिफारस लागते? कुठला हेड लागतो? तर त्या म्हाताऱ्याला सांगा जरा, हे वय नाही हे सगळं करायचं. आम्ही आजपर्यंत मान सन्मान ठेवत आलो की जाऊ दे जुना माणूस आहे, पण तुम्ही नको ती इज्जत देऊ नका अशा माणसाला. नुसतं कालपासून बुलडोजर आणून ठेवला म्हणजे काय त्यांनी निधी आणला काय? पुढचा निधी आणणार कसा? तुम्ही घाबरत नाही ना कोणी तुमच्यातले? मग सांगायला का कचरता मॅडम? हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात, याच्यावर वैभव नाईकांनी एक साधा प्रश्न विचारला. तुमच्या प्रचारामध्ये या माणसाने भाग घेतला, त्याला हे अशा प्रकारचे बोल, त्यावर म्हणजे मगाचा तुम्ही संबंध तो व्हिडिओ 3-3.5 मिनिटांच्या पेक्षा जास्त आहे. मी तुम्हाला अगदी 1-1.5 मिनिटांचीच क्लिप ऐकवली. एकाही ठिकाणी मगाच्या व्हिडिओमध्ये एकाही ठिकाणी तुम्हाला कुठतरी ख्रिश्चन धर्म परिवर्तन याबद्दल तुम्ही मगाच्या व्हिडिओमध्ये एक तरी शब्द निलेश राणेंच्या तोंडी होता का? नव्हता. बघा आता पलटी कशी मारली जाते, बघा पलटी, आणि तुम्हाला अफूची गोळी कशी पाजली जाते बघा. एक लाईव्ह उदाहरण दाखवतो तुम्हाला. ज्या वेळेस वैभव नाईकांची पोस्ट पडली त्यानंतर मात्र ह्या माणसाने त्याच्यावर उत्तर देताना कशा प्रकारे धर्माची झालर ओढली, धर्माचं पांघरून ओढलं की माणसं सारं काही बोलतात. आता तुम्हाला जो व्हिडिओ मी दाखवेल त्यामध्ये सबंधपणे कशा प्रकारे हा माणूस हिंदूंना कन्व्हर्ट करतो वगैरे वगैरे अशा प्रकारच्या ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. बघा हा व्हिडिओ पहा. याच्यामध्ये तुम्हाला कालच्या व्हिडिओतला म्हणजे काल ज्या वेळेस टीका करत होते त्यामध्ये जिथे कुठे उद्घाटन असतात, हा माणूस जेसीबी घेऊन पोहोचला, मग तो निधी कुठून आणला, कुणी दिला निधी, या वार्ता ह्या व्हिडिओत नाहीत. या व्हिडिओत फक्त धर्म, आमच्यासाठी आमचा धर्म महत्वाचा, राजकारण महत्वाचं नाही, अशा प्रकारची वक्तव्य, स्वतःच्या वक्तव्यांवर सुद्धा हा माणूस ठाम उभा राहिला नाही. पहा. उल्लेख केला. लॉरेन्स मानियेकर हा ख्रिश्चन धर्माचा एक व्यक्ती अनेक वर्षांपासून आपल्या राजकीय फायद्यासाठी, पैसे कमवण्यासाठी, कॉन्ट्रॅक्ट कमवण्यासाठी त्यांनी राजकारणाचा वापर केला. आणि मी आमदार झाल्यानंतर जे मला 1-1.5 वर्षात जाणवलं ते म्हणजे त्यांनी या सगळ्या राजकारणाचा वापर आणि त्या पैशाचा वापर हिंदू धर्माची लोक ख्रिश्चन धर्मामध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी त्यांनी त्या पैशाचा वापर केला, त्यांनी राजकारणाचा वापर केला. हा लॉरेन्स मानियेकर मुद्दामून हिंदू धर्मांच्या कार्यक्रमामध्ये जात असत. मंदिराच्या असतील, पालख्यांच्या असतील, वेगवेगळ्या लग्न समारंभांचे हिंदूंची जी काय लग्न, आणि हा ते सगळे माणसं, गरीब माणसं जे आहेत त्यांना हेरतो आणि हेरल्यानंतर त्यांना ऑफर देतो. आणि ऑफर दर महिन्याची असते की तुम्हाला दर महिन्याला हे सगळं मिळेल. अशा माणसाचा आम्ही काय पुरस्कार करायचा किंवा ह्याची आरती ओवाळायची? आणि परवा जे काही मी बोललो, हे जर पैसे ह्याला मिळतात, ते कोणाला पैसे मिळावे त्याच्याशी माझं घेणं देणं नाही, पण आमचा हिंदू धर्म पोखरायला निघालेला माणूस, त्याचा पुळका वैभव नाईकांना एवढा काय मला विषय नाही कळला, त्याचा खुलासा अगोदर त्यांनी करावा. हा धर्मांतर करायला निघालेला माणूस, हिंदू समाजाला, हिंदू धर्माला पोखरणारा माणूस, सातत्याने हिंदू समाजातल्या गरीब लोकांना घेरून तो ख्रिश्चन बनवतोय. त्याला काय पाठिंबा द्यायचा काय आम्ही? अच्छा, हे सगळे पैसे तो कुठे घालणार? ह्याच विषयामध्ये. आणि मुळातच मानियेकर आणि वैभव नाईक हे पूर्वीचे काँग्रेसवाले असल्यामुळे त्यांचे दोघांचे संबंध आहेत अनेक वर्षांपासून. पण
हिंदू समाजाला, हिंदू धर्माला जर कोण असा हात टाकत असेल, आम्ही ते कधीही सहन करणार नाही आणि आम्ही ह्याच भाषेत अशा लोकांशी बोलत राहणार. कारण का आमच्यासाठी आमचा धर्म मोठा आहे, राजकारण मोठं नाही. ह्यांना आत्ताच जर आपण थांबवलं नाही, ठेचलं नाही, हे अजून पोखरत जाणार. मला एक सांगा, लोकसंख्या वाढली नाही, ख्रिश्चन कसे वाढले त्या भागातले? तिकडची चर्च, कडावळपासून जो भाग पुढे येतो तिकडचे चर्च जाऊन बघा, एवढा पैसा आला कुठून? हे सगळे विषयांचं उत्तर जे काय आम्हाला दिसतंय, म्हणून आम्ही अशा व्यक्तीला समाजामध्ये मोठं होऊ द्यायचं नाही. त्यांना आहे त्याच ठिकाणी होता ना, आमच्याबरोबर होता, बीजेपीमध्ये आला, काँग्रेसमधून बीजेपीत आला, निवडून आला आणि त्यानंतर आम्हाला जेव्हा लक्षात आला, तर मी 6 वर्ष, मागचे 10 वर्ष मी काय आमदार नव्हतो, कुठला लोकप्रतिनिधी नव्हतो. हा जाणार आणि ठराविक लोकांबरोबर त्याचा वावर जास्त आणि वावर असल्यामुळे आम्हाला डाऊट आला की हा असा का वागतोय, ह्याचं नुकसान आपल्या हिंदू धर्माला होईल. म्हणून अशा व्यक्तींना वेळेमध्येच थांबवण्याची गरज आहे, म्हणून त्याला थांबवण्याचा माझा प्रयत्न आहे. दुसरी गोष्ट, वैभव नाईक हे जे काय, एक गमतीशीर गोष्ट सांगू का? आता गोष्ट विषय कोकणाचा चाललाय म्हणून कोकणातलीच गोष्ट, म्हणजे सिंधुदुर्गातली नाही, रत्नागिरीतली नाही, पण रायगडातली तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. म्हणजे किती गमजा मारायच्या, किती खोटं बोलायचं. शिवसेनेवर, उद्धव साहेबांवर आरोप करताना, म्हणजे आता ह्यांनी हिंदुत्वाचा विषय काढलाय म्हणून चालू विषयामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ज्यावेळेस उद्धव साहेबांवर आरोप केला, तुम्ही काँग्रेस सोबत गेलात, काँग्रेस सोबत हात मिळवणी केली, म्हणजे आम्ही केला, जाऊ द्या मी त्या शब्दांमध्ये जात नाही, तुम्ही केला तर चमत्कार. आता तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. काल म्हसळ्यामध्ये, रायगडाच्या म्हसळ्यामध्ये सुनील तटकरे यांची सत्ता पाडली. कुणी? भरत गोगावले. म्हणजे 1-2 नगरसेवकांच्या संख्येवर सुनील तटकरेंचे 7 नगरसेवक फोडले, ते अपात्र झाले. त्या अपात्रतेवर पुन्हा सुनावणी झाली, ते पुन्हा पात्र झाले. ते राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटातनं फोडलेले नगरसेवक, स्वतःचा एखादा असेल, आणि त्याच सोबत काँग्रेसचा सुद्धा साथ घेऊन यांनी सरकार स्थापन केलं. काँग्रेस आणि शिंदे गट एकत्र येऊन. म्हणजे तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवेल. सर्वप्रथम हा व्हिडिओ पहा. काँग्रेसच्या मदतीने माझे काही प्रश्न आहेत पुढे. आपलं घाम, रक्त सांडून जो पक्ष उभा केला, मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे घाण टाकला. त्यांच्या मांडीला मांडून तुम्ही बसताना तुम्हाला काही वाटलं नाही? याच शिंदे गटानं आता काँग्रेस सोबत युती करत सत्ता स्थापन केली आहे. पण 2022 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणाऱ्या बंडावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. तुम्ही बाळासाहेबांची विचारधारा विकली, शिवसेना पक्ष काँग्रेस राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला असे आरोप करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतची युती हीच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी असल्याचं शिंदेंनी सांगितलं होतं. याच मुद्द्यावर तब्बल 40 आमदारांना सोबत घेत त्यांनी शिवसेनेतून हिंदुत्वासाठी बंड हा नारा देत मोठं बंड केलं. आता इथे 2 प्रश्न उपस्थित होतात. विषय मगाचा होता हिंदुत्वाचा आणि विषय शिवसेनेचा. विषय शिवसेनेच्या त्या तत्वांचा, बाळासाहेबांचे विचार बदलल्याचा. आता तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो. झटका बसेल तुम्हाला. काँग्रेसची साथ तर सोडा, जे शिवसेनेवर, हा भारतीय जनता पक्ष, हा शिंदे टोळी नावाचा पक्ष हा जो आरोप करतो, त्याच्यावर मी तुम्हाला इथे उत्तर देतो. यांचा झालेला नवीन नगराध्यक्ष कोण आहे पाहायचंय? जरा ह्या व्हिडिओच्या शेवटाला तुम्हाला तो नगराध्यक्ष दिसेल, पहा. समीकरण बदलल्याची चर्चा सुरू झाली आहे. नगराध्यक्ष केबिन मधला तटकरेंचा फोटोही काढण्यात आलाय. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे शाहीद जंजीरकर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेडगे यांचा पराभव केलाय. जंजीरकर यांना 9 मतं मिळाले, तर राष्ट्रवादीला केवळ 6 मतांवर समाधान मानावं लागलंय. गेली 10 वर्ष राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या म्हसळा नगरपंचायतीवर आता शिवसेनेचा भगवा फडकला असून मंत्री भरत गोगावले यांच्या रणनीतीमुळे विजय शक्य झाल्याची चर्चा आहे. मैं अल्लाह का शुक्र अदा करूंगा कि आज वोटिंग हुई, उसमें हमारे को 9 वोट मिले और राष्ट्रवादी को 6 वोट मिले. अल्हम्दुलिल्लाह हमारे नगर अध्यक्ष साहब शाहिद जंजीरकर नगर अध्यक्ष बने. मैं आपको बताता हूँ कि दिवंगत नेते अजित पवार के जाने के बाद महाराष्ट्र में सभी धर्मों को साथ लेके चलने वाला एक ही नेता है, वो माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
वो उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे है। और मैं सभी रायगढ़ और महाराष्ट्र के सभी धर्मों से और खासकर मुस्लिम समाज से मैं गुजारिश करूंगा कि सबने शिंदे साहब को जुड़ो और अपने जो भी मसले हैं मसाइल है वो सब शिंदे साहब। त्याचं नाव आहे शाहिद जंजीरकर, मराठी मुसलमान आहे। माझा प्रश्न त्या मुसलमानाला नाही, माझा प्रश्न तर कोण आहे त्याच्या जाती धर्म पंतप्रांताला नाही, पण माझा प्रश्न हा आहे ज्या वेळेस परभणीमध्ये शिवसेनेचा मुस्लिम महापौर बनला त्यावेळेस मात्र प्रश्नचिन्ह उभं राहिलं। मग आता काय? एकनाथ शिंदे आता काय उत्तर देणार? म्हणजे मगाशी जे म्हटलं तुमचा, मी आता चांगली म्हण वापरतो, ते चमत्कार वगैरे सोडून द्या, मी आता चांगली म्हण वापरतो, तुमचा तो बाब्या आमचं ते काय कार्ट। आता विचार करा, हिंदुत्वाच्या गोष्टी मगाच्या व्हिडिओमध्ये निलेश राणे करत होते, त्यांचेच मुख्य नेते एकनाथ शिंदे, त्यांच्याच पक्षात काय चाललंय ह्या रायगडच्या मसळ्यामध्ये जरा पहा। आता तुम्हाला दुसरा मुद्दा सांगतो ज्यावर बऱ्याचशा शिवसैनिकांचं खरं तर त्याच्यावर क्वेश्चन मार्क होतं, प्रश्नचिन्ह होतं, की काल ज्यावेळेस निलेश राणेने तो व्हिडिओ केला, म्हणजे जे उत्तर दिलं वैभव नाईकांना, त्याच्यामध्ये राजकोट किल्ल्यामध्ये जो पुतळा पडला, छत्रपतींचा पुतळा पडला, त्याचा आरोप, त्याचा आळ त्यांनी वैभव नाईकांवर टाकला। जरा काय म्हटलं एकदा पहा ना। वर ते सगळं चालतं यांचं। तुम्ही मतदारसंघाला जिल्ह्याला काय देणार हे तरी सांगा। एक तर तुम्ही वाचलात, राजकोटची घटना जेव्हा घडली, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेव्हा पडला, अख्खा महाराष्ट्र तुमच्यावर थुकला असता। तुम्ही महाराजांचा पुतळा पाडला, त्याच्यामध्ये तुमचा हात होता, हे मी सभागृहात देखील सांगितलेलं आहे। पण तेव्हा पालकमंत्री हे सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब होते, ती इन्क्वायरी कधी बसली नाही, नाहीतर अख्खा महाराष्ट्र तुम्हाला मारायला निघाला असता, तुम्हाला महाराष्ट्रात राहण्याची जागा मिळाली नसती। हे तुमचे पराक्रम आमदार असतानाचे। मला नवल वाटतं निलेश राणेचा हा व्हिडिओ पाहून, त्याचं स्टेटमेंट पाहून मला नवल वाटतं। म्हणजे कुठल्या उच्च दर्जाचं ही माणसं खोटं बोलू शकतात? संबंध काय वैभव नाईकांचा आणि राजकोट पुतळ्याच्या प्रकरणाचा संबंध काय? जयदीप आपटे याचे कोणाच्या कुटुंबाशी संबंध होते? जयदीप आपटेचं संपूर्ण जर प्रकरण काढलं तर हा व्हिडिओ वाढेल, मी आज याच्यावर बोलणार नाही, पण थोडी तरी जनाची किंवा मनाची असायला हवी होती। या माणसांना आपण आज केलेलं वक्तव्य दुसऱ्या दिवशी आठवत नाही, त्यांच्या आरोपांना आपण काय उत्तर द्यायचं? एकट्या वैभव नाईकासाठी अख्ख्या कोकणभर यांना माणसं पेरावी लागतात, म्हणजे भाजपालाही असेल शिंदे गटालाही असेल। एकट्या वैभव नाईकासाठी ही जीत आहे वैभव नाईकांची, तो वाघ आहे, खरंच सेनेचा एकनिष्ठ वाघ आहे वैभव नाईक। आणि एक हाती आता सिंधुदुर्गच्या जिल्हा प्रमुख पदी सुद्धा त्यांची नेमणूक झालेली आहे। निलेश राणेची स्टेटमेंट मी पाहिली, खरं तर एका गोष्टीचं कौतुक करावं लागेल निलेश राणेंचं, त्यांच्या भाषेमध्ये थोडं परिवर्तन झालेलं आहे। भाषेमध्ये ती एकेरीपणा, ते एकेरी बोलणं, ते टोचून बोलणं, याच्यामध्ये थोडा कमीपणा झालेला आहे, त्या बाबतीत कौतुक करावं लागेल। त्यांच्याकडनं तो एकेरीपणा टाळला गेला, त्यामुळे आमच्याकडनं सुद्धा तो एकेरीपणा टाळला गेला, म्हणजे वाक्यांमधला एकेरीपणा, जशास तसा आपण वागतो। काही का असेना, वैभव नाईकांचा आणि राजकोट पुतळ्याचा संबंध लावून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कसा पडला गेला, कशा प्रकारे त्या पुतळ्याच्या कामामध्ये, त्या क्वालिटीमध्ये काय काय मुरलं, जयदीप आपटे कोण होता, त्याला त्या जयदीप आपटेचं पुढे काय झालं महाराष्ट्राला काही खबर नाही। एक दिवशी त्याच्यावर एक स्पेशल एपिसोड घेऊन येईलच मी, कशा प्रकारे कोण सुटलं, कुणामुळे सुटलं, कुणाचं काय काय होतं, लागे बांधे कसे होते, या सगळ्या प्रकरणामध्ये देशाच्या पंतप्रधानाने एखाद्या पुतळ्याचं उद्घाटन करावं आणि तो पडावा। जाऊ दे आता पुतळ्याचंच काय, तो काल परवा बिहार मधला पूल सुद्धा पडलेला आहे। असो, या पंतप्रधानांचं आता काही राहिलेलं नाही, पंतप्रधानांनी उद्घाटन केलंय म्हणून एखादा ब्रिज टिकेल, सोडून द्या सगळं। ते ब्रिटिशांचं राज्य, खरंच ते काल परवा संजय राऊत म्हणाले, अतिशय योग्य म्हणाले। असो, पण वैभव नाईकांविषयी जाता आता एकच वाक्य म्हणेन मी, हा वाघ आहे सेनेचा, आणि सेनेचा वाघ आपली उत्तरं चोखपणे देत असतो, त्यामुळे तिकडचे विषय तेवढी घेण्याची गरज पडत नाही किंवा वेळ येत नाही असं म्हणू शकता शिवसैनिकांना। तरी सुद्धा शिवसैनिकांना तुमचा हक्क आहे, बिंदास्त यायचं, शिवसेना एक वादळवर तुमचे विषय घेऊन यायचं। आणि ह्या कोकणामध्ये शिवसेना कालही मजबूत आहे, आजही। तुम्हाला माहिती आहे कोकणामध्ये शिवसेनेच्या सरपंचांना, शिवसेनेच्या नगरसेवकांना असेल, ग्रामपंचायत सदस्यांना असेल, झेडपीच्या सदस्यांना असेल,
कशा प्रकारे घाबरवण्यात येतो तुम्हाला माहितीये? म्हणजे डोळ्यावर झापडं लावून निवडणूक आयोग कसा, अजूनही या स्टेटमेंटवर कुठलीही कारवाई नाही. या अशा प्रकारे ह्यांना निवडणुका जिंकायच्या असताना म्हणतात आम्ही मोठे, आम्ही सगळ्यात मोठे त्या कोकणामध्ये, आम्ही मोठे. जरा पहा ना नितेश राणेचं हे स्टेटमेंट. कोणाला भेटणार नाही. मी माझ्या लोकांना सांगितलेलं उभाटा आणि महाविकास आघाडीच्या गावाचे सरपंचांची यादी काढा. जिथे जिथे उभाटा किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील, पदाधिकारी असतील, की त्या गावामध्ये 1 रुपयाची निधी देणार नाही, एवढं मी तुम्हाला आजच सांगतो. काय देणार नाही. कोणाला गावाचा विकास करायचा असेल तिथे येऊन प्रवेश करून जावा, भरघोस काम होऊन जातील, नाहीतर विकास होणार नाही. आपला कार्यक्रम सोपा आणि स्पष्ट असतो. आपण हात हातून ठेवत नाही. अशा प्रकारे निवडणुका जिंकून आलेली माणसं आपल्याला शिकवणार, आपल्याला सांगणार आम्ही मोठे, आता आमचं कोकण. मी स्वतः गेल्या 2-3 दिवसांपासून कोकणामध्ये होतो. विशेषतः मिठबाव असेल, देवगड असेल, निवतीचा किनारा असेल, मला आता तिकडची नावं तेवढी आठवत नाहीत. राजापुरातून मी आत येऊन कुणकेश्वरापासूनचा संबंध खालपर्यंत शिरोड्यापर्यंतचा पट्टा मी स्वतः प्रवास केला. मी कोकणची परिस्थिती पाहिली, आंबा बागायतदारांचे मी हाल पाहिलेत. यावेळेस विशेषतः काय करता आपण त्यांच्यासाठी, जाऊ द्या त्या विषयात मी आता पुन्हा जात नाही. शेतकऱ्यांचे विषय काढले की कोणीच पाहत नाही, कारण शेतकऱ्यांचे विषय पाहायला कोणाकडे वेळच नसतो. प्रत्येकाला राजकारणाचे विषय आवडतात, खमंग राजकारणाचे विषय आवडतात, पण शेतकऱ्यांच्या विशेषतः आंबा बागायतदारांच्या विषयांवर बोललं, तिकडच्या प्रश्नांवर बोललं. कोकणच्या घरांना टाळे का दिसतात? कोकणातल्या घरांना सुंदर सुंदर घरं पण टाळे. फक्त शिमग्याला आमची घरं उघडणार, फक्त गणपतीत आमची घरं उघडणार, फक्त पालख्यांना आमची घरं उघडणार. एरवी आमची घरं बंद, टाळे बंद. आम्ही आहोत मुंबईमध्ये चाकरमानी म्हणून. हे वातावरण आमच्यावर, ही परिस्थिती आमच्यावर काय येते? आज एवढ्या निसर्गाने नटलेला तो माझा कोकण आणि माझे कोकणी बांधव, फणसासारखी रसाळ माणसं आहेत ही सारी. या सर्वांना काय मुंबईत राहायची हौस आली? कोकणामध्ये तुम्ही कुठेही जोडधंदे, जोड व्यवसाय उपलब्धच करून दिले नाहीत कधी. अजूनही काहीच नाही. म्हणजे तुम्ही इतर जिल्ह्यांची उदाहरणं घ्या. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये शहरं विकसित झाली. कोकणामध्ये किती शहरं विकसित झाली? माझा प्रश्न कदाचित कडवा वाटेल, टोचणारा वाटेल. कोकणामध्ये किती शहरं विकसित झाली? एक मुंबईचा अपवाद सोडा, ठाण्याचा अपवाद सोडा. त्या मुंबई ठाण्याचा अपवाद सोडून बाकीच्या शहरांचं मला सांगा. संबंध रत्नागिरी असेल, संबंध दक्षिण सिंधुदुर्ग असेल किंवा रायगड असेल, किती शहरं आपल्याकडे विकसित झाली? एकही शहर आपण विकसित करू शकलो नाही कोकणामध्ये. आपण फक्त एमआयडीसीच्या पुढे काय? कोकणामध्ये जोड व्यवसाय आलेत का? आजही ज्या नितेश राणेंचं मगाचं स्टेटमेंट आहे, त्यांच्याकडे इतकं महत्वाचं खातं आहे मत्स्य आणि बंदरे विकास, त्या बाबतीत काय झालं? संबंध एवढा मोठा कोकणपट्टीचा किनारा, काय केलं आपण त्या बाबतीत? काय नवीन गोष्टी आणल्या त्या बाबतीत? काहीच नाही. मी पाहिलाय कोकण. मी आता 2-3 दिवसांपासून मी तिथेच होतो. चेहऱ्यावरचा रंग तुम्हाला सांगत असेल, थोडासा रंग काळवंडलाय. कडक ऊन आहे कोकणामध्ये, पण कोकणी माणसाने निसर्ग जपलाय. त्या निसर्गावरच तुम्ही त्यांना पर्यटनासाठी काय करून देता? पर्यटन व्यवसाय जो गोव्यामध्ये वाढू शकतो, तो कोकणामध्ये का वाढू शकत नाही? मी संबंध कुणकेश्वर परिसरात लक्ष घातलं. एक त्या गोव्यामध्ये अगदी लहानशा परिघामध्ये 10-10, 15-15 रिसॉर्ट असतील. कुणकेश्वर मध्ये तुम्हाला रिसॉर्ट शोधावे लागतात. हे आहे आपलं पर्यटन. तिकडचं कुणकेश्वरचं मी एमटीडीसी पाहिलं, महाराष्ट्र पर्यटन विकासाचं ते एमटीडीसी पाहिलं. त्याची अवस्था, तिथे कोणीच राहणार नाही अशी अवस्था त्याची. आणि तुम्ही मोठमोठ्या गमजा मारता हिंदुत्वाच्या, धर्मपरिवर्तनाच्या. जाऊ द्या, मी ह्या सगळ्या विषयात बोलत नाही, वेगळे विषय घेऊन येईन काहीतरी. असो. आणि जर माझ्या ह्या वक्तव्यांमध्ये जर तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल, नक्की व्यक्त व्हा. विशेषतः माझ्या कोकणी बांधवांनी व्यक्त व्हावं, नक्की व्यक्त व्हावं. तसंच तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र. काळजी.